नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. निलिमा उंबरकर युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात छान स्वामीमय झालेली होती. सर्वात आधी देवघरामधल्या मूर्त्या छान एका ताटामध्ये काढून घेतल्या. नंतर पितांबरीने छान मूर्त्यांना असं स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर निखळ पाण्याने मूर्त्या धुवून घेतलेल्या आहेत. त्यासोबतच जे आपण नारळ ठेवतो ते कलश, महाराजांचा छोटा तांब्याचा प्याला जो आहे तो पण छान असा घासून घेतला. त्यानंतर उंबरठ्याचं हळद लेपन करून घेतलं, स्वास्तिक काढलं आणि पूजा करून घेतली. नंतर मूर्त्या छान पुसून जागेवरती ठेवून घेतल्या. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मला पंचामृताने अभिषेक करायचा होता, तो सुद्धा मी करायला घेतला. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ अशा श्री स्वामी समर्थ मंत्र जप म्हणत श्री स्वामी समर्थ महाराजाचा पंचामृताने अभिषेक पूर्ण केला. त्यानंतर महाराजांची मूर्ती जागेवरती ठेवून घेतली. अष्टगंध फूल वाहून घेतलं. त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावला आणि महाराजांना सांगितलं, आजची ही सेवा करून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आज मला होता उपास. महाराजांना सुद्धा नैवेद्यामध्ये मी साबुदाण्याची खिचडीच दाखवून घेतली. त्यानंतर आठच्या आरतीकरिता मी गेली महाराजांच्या केंद्रामध्ये. खरंच महाराजांच्या केंद्रामध्ये जाणं म्हणजे एक आपलं भाग्यच आहे. धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला महाराजांची सेवा करायला आणि केंद्रामध्ये जायला मिळत नाही, पण मी वेळातला वेळ काढून जात असते. यासाठी महाराजांचे आभार. आरती मिळाली, त्यासोबतच श्री स्वामी समर्थ जपमाळ सुद्धा करायला मिळाली. त्यानंतर श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार करून घरी आले. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी खिचडी बनवत आहे. तुमचा उपास आहे का? नक्की सांगा. हे बघा, छान अशी परतून घेतलेली आहे. साबुदाणा खिचडी आणि बटाट्याची सेव छान असा नाश्ता करायला घेतला. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहेत मंडळी तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण चांगलेच असणार. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना, तर सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मी फर्स्ट टाइम तुमच्या समोर व्हिडिओ मध्ये बोलत आहे आणि कॅमेरा थोडा हलतोय का मला माहिती नाही, पण जरा समजून घ्या. आणि आज आहे गुरुवार. मी मठामध्ये जाऊन आजची आरती करून आली. त्यासोबतच आमच्या मठामध्ये महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महाप्रसाद असतो. तुम्ही जर ठाणे येथील असाल ना, तर खरंच सहकुटुंबासोबत स्वामी महाराजांच्या दर्शनाला आणि महाप्रसादाला नक्की या. आणि मला फ्रेंडशिप डे निमित्त माझ्या आहोंनी मला गिफ्ट दिलेलं होतं, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हे आहे ते गिफ्ट. हा आहे ट्रायपॉड. म्हणजे मला व्हिडिओ बनवायसाठी लागत होता. मी त्यांना खूप दिवसापासून सांगितलं होतं आणि मी एकदम अशा छोट्या याच्यावरती व्हिडिओ बनवत होते आणि मला तितका वेळ नसतो, कारण की मला ड्युटी पण असते, त्यासोबत घरातली कामं पण असते आणि दोघं पण आम्ही जॉबला आहोत. पण मी स्वामी सेवेचेच माझे व्हिडिओ शेअर करत असते, जे मी रोज नित्य सेवा करते घरामध्ये. त्यासोबतच कधी एखादी रेसिपी करते किंवा आम्ही कुठे प्रवासाला गेलो ते व्हिडिओ वगैरे शेअर करते. आणि हा माईक आणलेला होता. या माईक मध्ये 2 माईक आलेले आहेत. हे बघा, हे तर एक माईक इथे लावलेला आहे आणि याच्यासोबत एक पिन सुद्धा आहे. ते मी पिन आहे ना इथे मोबाईलला लावलेली, ती थोड्या वेळामध्ये तुम्हाला दाखवेल. आता आपल्या युट्यूब चॅनलचे 6000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. इथून पुढचा टप्पा मला 10,000चा गाठायचा आहे, अशी माझी अपेक्षा आहे. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हा माईक आहे व्हॉइस ओव्हर करण्याकरिता. बघू शकता तुम्ही, यामध्ये ही जी पिन आहे, ही पिन जर आपण मोबाईलला कनेक्ट केली तर यामुळे बाजूचा आणि परिसरातला आवाज आपल्याला येणार नाही. त्यासोबतच हे 2 माईक आहे. माईक आपण इथे कॉलरच्या इथे सुद्धा लावू शकतो किंवा हातामध्ये पण असं बोलून व्हॉइस ओव्हर करू शकतो. त्यानंतर यामध्ये 2 माईक आलेले आहेत आणि चार्जिंगची पिन सोबतच आहे. सी पिन किंवा कोणतंही चार्जर आरामात याला लागू शकतं. त्यासोबत हा आहे ट्रायपॉड. या ट्रायपॉडमध्ये वेगळ्या वेगळ्या सेटिंग आहेत. मी तर अजून ओपन केलेला नाही
आज वेळ मिळाला तर ओपन करेल, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.